छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्था बुडाल्यानं हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेत। ठेवी परत न मिळाल्यानं संतप्त खातेदारांनी आंदोलनादरम्यान आमदार, खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र संताप व्यक्त केलाय। आश्वासनं देऊनही कोणी मदतीला न आल्याचा आरोप या स्थानिकांनी केलाय। पैसे अडकलेल्या खातेदारांशी संवाद साधलाय। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन वडे यांनी पाहूया। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, किती दिवसापासून तुमचा लढा सुरू आहे, काय होतं नेमकं? हा लढा 3 वर्षापासून चालू आहे सर, आणि प्रत्येकाचा कष्टाचा पैसा आहे, आरामाचा पैसा नाही आहे। आज माझी ही पोझिशन आहे, माझी वैयक्तिक सांगतो मला की मला ऑपरेशनला आज पैसे नाही आहे। माझी नस दबली, मला खाली बसता येत नाही, शुगर आहे, बीपी आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे। आमची काही मंडळी आम्ही आमदाराकडे गेले होते की बाबा हे पैसे देत नाही। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही या बँकेत कशाला पैसे खोलले। आमचं एवढंच म्हणणं आहे की DDR ऑफिसला 3-3 वर्ष ऑडिट होत नाही, याचं कारण काय आहे? म्हणजेच हे मंत्री, हे भामटे, हे कलेक्टर सुद्धा याला मॅनेज झालेला आहे, असं आमची भावना आहे। आमची भावना एवढीच आहे की आमचे पैसे कष्टाचे आहे। माझा नवरा बूट चप्पलचा धंदा करत होता, शिवायचं ते बी असं मोठं दुकान नव्हतं, छोटस होतं, त्याच्यातून रुपये मागं टाकला लेकरा बाळाला पोचून, आणि आम्ही घर बनवायचं काय दुःखाला काम येतील म्हणून त्याच्यात 2 लाख रुपये टाकले। त्याच्यातून 1 रुपया द्यायला नाही आम्हाला, आमचे पैसे आम्हाला मिळावा। वरण लग्न केला, त्याच्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे, ते म्हणतो तू घरात राह, नाही तर मग तू जहर घे, नाही तर मी जहर घेतो। मालक वारल्यावर पोरं म्हणते जाय आता आदर्शाच्या घरी, आम्हाला नाही द्यायला सलाब टाकाला, बैल घ्यायला, जाय आदर्शाच्या घरी। ते घरात राहते, मी सापरात राहते। या 6 लाखात किती काम होईल? माझे आज 20 लाख रुपये टाकलेले, 20 लाख टाकून आज 5 वर्ष झाले, पण 1 रुपया काही मिळाला नाही। असेच खोटे आश्वासन, आणि 24 जानेवारीला इथं 24 जानेवारीला उपोषणला बसलो आम्ही। तर दिवसभर उपोषण करून 8 वाजता आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला इथूनही पाठवलं, आणि असेच आश्वासन देऊन जर पाठवत असाल तर आम्ही आज इथून उठणार नाही। आम्हाला जे खरं आहे तेच पाहिजे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।